The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Heartbeats of Healing Podcast with Doctors. तुम्हाला माहिती आहे ना, डोळे देखील बोलतात, परंतु डोळ्यांची खरी भाषा संपूर्णपणे समजते ती ऑप्थेल्मोलॉजिस्टला. तेजस्वी आणि निरोगी डोळे राखण्यासाठी, डोळ्यांचं आरोग्य जपताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्यायचं असेल तर आजचा एपिसोड खास तुमच्यासाठी. कारण आमचे आजचे मान्यवर अतिथी आहेत नेत्ररोग शास्त्रातील एक इनोव्हेटर म्हणून ओळख मिळवलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त रेटिना स्पेशालिस्ट ऑप्थेल्मोलॉजिस्ट डॉक्टर मनीष बापये. चला तर मग आपल्याला सृष्टी दाखवणाऱ्या या डोळ्यांवर, या दृष्टीवर बोलूया बरंच काही. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि एक नवीन सिरीज आम्ही घेऊन आलेलो आहोत ज्याचं नाव आहे हार्टबीट्स ऑफ हिलिंग, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या डॉक्टरांशी बोलणार आहोत. त्यांचा प्रवास कसा आहे, त्यांचं जे क्षेत्र आहे ते किती विस्तारलेलं आहे, त्याचे अपडेट्स काय आहेत. कारण आजच्या जगामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त गरज लागते ती डॉक्टर्सची. तुमचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे, मग तुमच्या प्रत्येक अवयवाचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. आणि आज आपल्यासोबत जे डॉक्टर येत आहेत किंवा ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत, त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर बापय, डॉक्टर मनीष बापय. आणि त्यांच्याच नावाचं हॉस्पिटल आहे, बापय हॉस्पिटलमधनं ते आलेले आहेत. आणि ते आय स्पेशालिस्ट आहेत, कारण की जे डोळे आपल्याला सुरुवातीपासून अगदी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत बघायला उपयोगी पडतात, त्या गोष्टीतले ते निष्णात तज्ज्ञ आहेत. सो मी त्यांना इथे आपल्यासोबत बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आमंत्रित करतो. सो मनीष सर, प्लीज वेलकम टू अवर शो. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. थँक्यू फॉर द इन्व्हिटेशन. थँक्यू व्हेरी मच. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की हार्टबीट्स ऑफ हिलिंग असं आमच्या शोचं नाव आहे. सो प्रत्येक गोष्ट, म्हणजे हार्ट हा जरी अवयव असेल तरी प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरासाठी तितकीच महत्वाची आहे. तुमच्या हाताच्या बोटांपासून अगदी पाय पूर्ण सगळं, प्रत्येक अवयव तितकाच महत्वाचा आहे. आणि तुम्ही अशा अवयवांचे डॉक्टर आहात की जे नसेल तर माणसाचं पूर्ण आयुष्यच अंधारात जातं. बरोबर. सो हा जो नेत्ररोग तज्ज्ञ बनण्याचा जो प्रवास आहे तर तो कसा होता तुमचा? नेत्ररोग तज्ज्ञ मी बनायचं शाळेत असतानाच ठरवलं होतं. म्हणजे तुमचं पहिल्यापासून डिसाइडेड होतं की मला नेत्ररोग तज्ज्ञ व्हायचं हे मी शाळेत असताना ठरवलं होतं, साधारण 10वी-11वीच्या सुमाराला. कारण अर्थातच माझी आई डोळ्याची डॉक्टर आहे, गेली 50 वर्ष ती नाशिकमध्ये प्रॅक्टिस करते. त्यामुळे ते एक इन्स्पिरेशन होतं, तिचा प्रवास बघितला होता. आणि त्यामुळे डोळ्यांचा डॉक्टर व्हायचा हा निर्णय मी घेतला होता शाळेत असताना. त्यासाठी आधी MBBS करणं गरजेचं आहे. मी माझं MBBS केलं कस्तुरबा मेडिकल कॉलेज मणिपाल इथून. मणिपाल हे एक युनिव्हर्सिटी टाउन म्हणता येईल आपल्याला, फेमस आहे, उडुपीच्या जवळ आहे. आणि तिथे सगळ्या प्रकारची कॉलेजेस आहेत, त्याचं ऐकलं होतं. परंतु जेव्हा मी 12वी झालो त्यावेळेला त्यांची एंट्रन्स एक्झाम होती ज्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालो. त्यावेळेस तर आपल्यासारखं आता जे चालू आहे तसं नसेल ना, म्हणजे तसं नव्हतं. त्यावेळेला काय होतं की त्यावेळेला 12वीच्या मार्कांवरती तुमच्या ऍडमिशन मिळत असेल. पण एकंदर शाळेमध्ये मजा करत असल्यामुळे मला मार्क काही तेवढे पडले नव्हते की ज्याच्यामध्ये मला महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावी. ऍक्च्युली स्वप्न असं होतं की जिथे आई वडील शिकले, PJ मेडिकल कॉलेजमध्ये पुण्याला, तिथे ऍडमिशन मिळावी. परंतु माझं नशीब कदाचित जास्त दुसऱ्या वाटेने घेऊन गेलं, ज्याच्यामुळे मी कस्तुरबा मेडिकल कॉलेज मणिपाल इथे गेलो. त्यानंतर शंकर नेत्रालय चेन्नईला जे आहे, फेमस आहे हॉस्पिटल, तिथे मी एंट्रन्स एक्झाममधून परत सिलेक्ट झालो, जिथे मी माझा डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड किंवा DNB साठी 3 वर्षाचा कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएटचा कोर्स केला. आणि त्यानंतर 2 वर्ष व्हिट्रिओ रेटिनल सर्जरी म्हणजे रेटिना स्पेशालिस्ट म्हणून फेलोशिप प्रोग्राम असतो, ज्याच्यामध्ये आय वॉज सिलेक्टेड फॉर पिरियड ऑफ 2 इयर्स. ते संपल्यानंतर 2005 साली मी नाशिकला परत येऊन माझ्या आई वडिलांच्या प्रॅक्टिसमध्ये जॉईन झालो. आणि आता गेली 19 वर्ष मी
नाशिकमध्ये डोळ्याचा डॉक्टर आणि रेटिना स्पेशलिस्ट म्हणून काम करतो आहे. सर, जेव्हा तुम्ही ठरवलं होतं की हो मला जसं आई आहे तसंच मला आय स्पेशालिस्टच व्हायचंय, की नेत्ररोग म्हणजे हे तुमचं कन्फर्म होतं, तर ज्यावेळेस तुम्ही हे ठरवल्यानंतर म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की मार्क्स कमी वगैरे आले, सो इन बिटवीन ज्यावेळेस तुमचा कोर्स चालू होता किंवा ज्यावेळेस तुमचं शिक्षण चालू होतं, एज्युकेशन चालू होतं, सो त्यामध्ये तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले? आता जसं मी सांगितलं की 12वी मध्ये मला पुरेसे मार्क नव्हते आणि त्याच्यामुळे 1 वर्षाचा मी ब्रेक घेतला. त्या वेळेला सगळी हुशार मुलं त्यांना ऍडमिशन्स मिळत लगेच. मी हुशार नसल्यामुळे लगेच ऍडमिशन मिळाली नाही आणि मला पण तुमचे पर्सेंटेज तुम्ही थोडेसे तुमच्या म्हणजे खेळकर स्वभावामुळे कमी झाले म्हटले. हा नाही, आता बेसिकली कसं होतं की त्यावेळेला एवढी म्हणजे मॅच्युरिटी नसते, पण दॅट वॉज अ वेकअप कॉल. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष त्यावेळेला एंट्रन्सेस ज्या असायच्या, एंट्रन्सेस हा आपल्याकडे तेवढ्या कॉमनली होत नसत, म्हणून दिल्लीमध्ये जाऊन ऑल इंडिया PMTची तयारी वर्षभर करून मग मी सगळ्या एंट्रन्सेस दिल्या आणि त्यातनं मी मणिपालला सिलेक्ट झालो. तो मला तिला ऍडमिशन मिळाली होती. हे एक पहिलं चॅलेंज होतं. त्यानंतर मला नाही वाटत शिक्षणात कधी चॅलेंज आलं, कारण त्याच्यानंतर जसा एक कधीतरी तुम्हाला कधीतरी वेकअप कॉल असतो, कधीतरी तुमच्या लक्षात येतं की आयुष्य हे सगळं मजा नाही आहे. त्यामुळे मेडिकलमध्ये असताना मी नेहमी पहिल्या 10 असायचो माझ्या 200च्या बॅचमध्ये आणि नंतर शंकर नेत्रालयामध्ये मला गोल्ड मेडल मिळालं होतं पोस्ट ग्रॅज्युएट एक्झाममध्ये. आणि त्यामुळे त्याच्यानंतर अभ्यासात किंवा याच्यामध्ये कधी फारसा मागे पडलो नाही. प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या डॉक्टरांचा मुलगा हे बॉधरेशन कुठेतरी असतं, बॉधरेश नक्कीच असतं. म्हणजे लोकांना जे वाटतं की आता काय येऊन बसला गादीवर म्हणजे सगळं मिळालं, तर ते तेवढं सोपं नसतं. तुम्हाला मोठ्या झाडाखाली छोटं रोपटं वाढत, त्याचप्रमाणे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या छायेमध्ये येऊन उभं राहता त्यावेळेला तुम्हाला काम करून तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं की तुम्ही फक्त कार्यक्षमतेमुळे इथे मी करू शकतो. सो पहिल्या काही काळामध्ये हे व्हायचं की पेशंटला मी बघितलं की तरी सुद्धा नाही आम्हाला मॅडमना दाखवायचं, आईना दाखवायचं, आणि त्याच्यामध्ये ते त्यांनी कमवलेलं आहे. म्हणजे ते माझ्या आई वडिलांनी अनेक वर्ष काम करून अनुभव कमवलेला आहे. त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काहीच नव्हतं. सो सुरुवातीच्या काळामध्ये मी पेशंटना सांगायचो की ठीक आहे, मी एकदा तपासतो, मी माझा तुम्हाला सल्ला देतो, नंतर मॅडम बोलतील, त्याच्यात काही फरक असला तर मॅडम सांगतील तसं करूया. आणि त्यामुळे मग हळूहळू पेशंटचा विश्वास बसत गेला. आणि तुमचा पण एक स्वतंत्र वर्ग जो पहिल्यांदाच तिथे आलेला आहे, जे पारंपरिक होते जे नेहमी यायचे ते तर तिकडे जात असतील किंवा मग ते हळूहळू त्यांना तो समजायला वेळ जाईल, पण जे तुमच्याकडे पहिल्यांदाच जे आलेले आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही आहात, बरोबर, ते तुमचे वेगळा वर्ग पण तयार हळूहळू कालावधीमध्ये तयार होतो. पण मला नाही वाटत की त्याला आपण चॅलेंजेस असं म्हणू शकतो. नाही, दिस इज अ नॅचरल प्रोग्रेशन, दिस इज अ नॅचरल प्रोसेस which has to go through. Everybody who's coming into their parents' profession, they have to come through. It is not something very it's not a cakewalk, let me tell you that. की you have to work hard, you have to put in effort. तुम्हाला काम करावं लागतं आणि तुम्हाला दाखवायला लागतं, तुमचं स्किल दाखवावं लागतं. आणि हे स्किल फक्त तुमचं वैद्यकीय स्किल असून, सर्जिकल स्किल असून चालत नाही. हे स्किल अनेक पातळ्यांवर असायला लागतं. याच्यामध्ये तुम्हाला लोकांची संवाद साधता यायला पाहिजे, संवाद साधता यायला पाहिजे, आणि तो साधल्यानंतर त्यात चुका होतात. त्याच्यामध्ये काही वेळेला तुम्ही वेगळ्या बॅकग्राऊंड मधून शिकून आलेला असता आणि तुम्ही या गावामध्ये प्रत्येक जागेचं एक कल्चर असतं, ते तुम्हाला समजायला वेळ लागतो. सो इट्स अ लर्निंग प्रोसेस. आय वुड रिअली से की मला खूप चॅलेंजेस आली. इट हॅज बीन अ व्हेरी लवली जर्नी आणि माय पेरेंट्स हॅव facilitated the journey for me, but yes, it was not cakewalk. It was something which I had to put my efforts in.
नाही नाही, हे खूप चांगलं आहे. आणि आता 19 वर्षांचा तुमचा अनुभव झालेला आहे या फील्डमधला. Yes. आणि ऑब्व्हियसली तुम्ही जे कॉलेजमध्ये किंवा जे प्रोसेस आहे तिथूनच खरं तर सुरुवात ती तिथूनच झाली होती. पण 19 वर्ष ऍक्च्युअल तुम्ही प्रॅक्टिस करता आहात. सो सर ह्या फील्डकडे म्हणजे आता हे जे आपण ज्याला म्हणतो की आय स्पेशालिस्टचं जे फील्ड आहे पूर्ण की डोळ्यांच्या आरोग्याभोवती फिरणारे हे जे सगळं वातावरण किंवा हे जे नवीन फील्ड आहे तर याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे त्या आधीच तुम्ही सुरुवात केलेला जो भाग होता तो जो ती जी पायरी होती तिथून ते आता 19 वर्षापर्यंत तर याच्यामध्ये काय काय स्थित्यंतर तुम्ही पाहिजे? आता तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे मी स्थित्यंतर 19 वर्षात नाही आहेत बघितलेली. मी स्थित्यंतर 40 वर्ष बघतोय अगदी सुरुवातीला. म्हणजे मी आमच्या 3 भावंडांमधला मी सगळ्यात मोठा भाऊ. आणि बाकीची दोघं जण पण? बाकीची माझी बहीण असते ती अमेरिकेत असते, ती डेंटिस्ट आहे. ओके. माझा धाकटा भाऊ अमेरिकेत असतो, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि एका मोठ्या कंपनीचा CTO आहे. सो पण मी आमच्या तिघांमध्ये मी सगळ्यात मोठा. त्यामुळे जेव्हा आईवडिलांचा स्ट्रगल पिरियड होता ज्याच्यामधून मी नंतर इव्हेंच्युअली गेलो, तो पिरियड मी बघितला होता, तो मला आठवत होता. आणि त्या कालावधीमध्ये पहिल्या साधारण मी 8-9 वर्षाचा असताना आमच्या आईवडिलांनी हॉस्पिटल सुरू केलं, गेली 40 वर्ष हॉस्पिटल आहे. सो तेव्हापासून जे ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये या डोळ्याच्या शास्त्रामध्ये जे बदल होत गेले ते मी बघत होतो. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जे हे होतं, सुरुवातीच्या काळामध्ये बिना लेन्सचं ऑपरेशन केलं जायचं. त्याच्यानंतर त्यावेळेला कॅम्प सर्जरीज लोक बाहेर जाऊन किंवा खेड्यात जाऊन तिथे कॅम्पमध्ये शस्त्रक्रिया करायचे. त्यावेळेला पेशंट जे ऑपरेशनला यायचे आमच्या हॉस्पिटलमध्ये ते 5-5 दिवस ऍडमिटेड असायचे. त्यानंतर मोठे चष्मे लागायचे, ते जाड भिंगाचे. तिथपासून ते जोपर्यंत मी मेडिकलला गेलो तोपर्यंत फेको इमल्सिफिकेशन ही शस्त्रक्रिया आली होती. त्या वेळेला लेन्सेस बऱ्यापैकी ॲडव्हान्स झाली होती. आणि एकदा मी ऑप्थॅल्मॉलॉजीचं ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केल्यापासून मी रेटिना स्पेशलिस्ट आहे. मी जसं सांगितलं, मी रेटिनामध्ये स्पेशलायझेशन केलं. त्यावेळेला मी जेव्हा शिकत असताना आम्ही जी सर्जरी करत होतो, तिथपासून ते आत्ता मी जी सर्जरी करतो, मी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतो, मी रेटिनाचं ऑपरेशन करतो, तर हे जे करतो याच्यामध्ये इतका फरक झालेला आहे की जे आम्ही त्यावेळेला करत होतो, जे आम्ही शिकताना ज्या मशीन्सवर सर्जरी करत होतो, ज्या पद्धतीने आम्ही ऑपरेशन करताना बघायचो पेशंटच्या डोळ्याच्या, ते जर मला आत्ता करायला लावलं तर ते मला जमणार नाही. कारण तुम्हाला ती प्रॅक्टिसच कारण वी हॅव अपडेटेड टू द एक्सटेंट. म्हणजे ज्या रेटिना सर्जरीला 2.5 ते 3 तास लागणं हे नॉर्मल बरोबर आहे, ते आता आम्ही 35 ते 40 मिनिटात संपवू शकतो विथ इम्प्रूव्हमेंट इन टेक्नॉलॉजी. ऑफकोर्स एक्सपिरियन्स काउंट्स. बरोबर. सो त्यामुळे जी स्थित्यंतर डोळ्याच्या शास्त्रामध्ये घडत गेली, ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये जी घडत गेली, ती लहानपणापासून मी बघत आलोय. आणि कळत्या वयात ती झालेली असल्यामुळे ती दॅट वॉज प्रॉबेबली लक्षातही आईचा म्हणजे आईचा स्वभाव, आईकडे बघणं हे एक इन्स्पिरेशन होतं. परंतु त्याचबरोबर जे एक्साइटिंग चेंजेस होत होते ते पण कुठेतरी खूप छान वाटत होते की दिस फील्ड इज चेंजिंग. देर इज मोर स्कोप टू डू न्यू थिंग्स इन दिस फील्ड. असं एक त्याच्या मागचं प्रेरणा होती की आपल्याला काहीतरी नवीन करता येईल, काहीतरी छान करता येईल. आणि मी फार नशीबवान आहे की माझ्या वर्किंग लाईफमध्ये वी हॅव बीन एबल टू मेक अ लॉट ऑफ चेंज इन द वे वी आर अप्रोचिंग द पेशंट. खूप साऱ्या गोष्टीमध्ये ते बदल घडलेले दिसून येतात. जसं की इव्हन त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस तुमचं कॉलेज वगैरे सुरू असेल तर त्यावेळेस मोबाईल वगैरे फारसे नव्हते मला वाटतं. तो की हळूहळू तो जो, कारण मोबाईलचा सुद्धा आता खूप परिणाम झालेला आहे, कारण की त्याच मोबाईलमुळे आता डोळ्यांचे जे विकार आहेत ते खूप वाढायला लागलेले आहेत. करेक्ट. सो ते जे विकार वाढायला लागलेले आहेत ते सर्वसाधारणपणे आधी होते, परंतु ते सिलेक्ट लोकांमध्ये होते, जे लोक IT मध्ये होते, ज्या लोकांना स्क्रीनवरच काम करायला लागायचं, अशा लोकांमध्ये ते प्रॉब्लेम्स होते. आणि त्याला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं नाव आहे.
परंतु कोविड नंतर काय झालं की लहान मुलांपासून घरातल्या मोठ्या मंडळींपर्यंत म्हणजे नातवापासून आजी आजोबांपर्यंत प्रत्येक जण मोबाईल स्क्रीनवर आणि त्याची सवय झाली आता. त्यामुळे त्यापासून होणारे प्रॉब्लेम्स हे आता गेल्या 3-4 वर्षामध्ये आम्हाला वाढताना दिसायला लागले. पण त्याच्या आधी सुद्धा तुम्ही मला विचारताय की आमचं शास्त्र कसं बदललं. बरोबर. तर डोळ्याचे जे गंभीर विकार असतात म्हणजे मी 2005 मध्ये प्रॅक्टिस चालू केली. त्यानंतर वृद्धत्व नेत्रपटल विकार किंवा एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन यासाठी एक लेझर ट्रीटमेंट केली जायची, जी आय वुड से ज्याचा इफेक्टिव्हिटी साधारणपणे 15 ते 20% होती. परंतु 80-85% लोकांचे वृद्धत्व नेत्रपटल विकाराने डोळे जायचे म्हणजे त्यांची लिहिण्या वाचण्याची नजर जात असते. सर म्हणजे तो मोतीबिंदूचाच प्रकार आहे का? नाही, मोतीबिंदू हा डोळ्याच्या पुढच्या भागात असतो आणि वृद्धत्व नेत्रपटल विकार हा रेटिनामध्ये होणारा विकार आहे. म्हणजे हा काचबिंदू पण नाही. हा वृद्धत्व नेत्र कसं आहे, आपला डोळा जो असतो तो कॅमेऱ्याप्रमाणे असतो. कॅमेऱ्यामध्ये जसं फोकस करणारं भिंग असतं तसं डोळ्यामध्ये पुढचं बुबुळ आणि डोळ्याचं भिंग हे डोळ्याच्या आतमध्ये येणारा लाईट फोकस करते. डोळ्याची जी बाहुली असते ती कॅमेऱ्याच्या अपर्चर प्रमाणे डोळ्याच्या आतमध्ये येणारा जो प्रकाश आहे त्या कमी जास्त आकुंचन प्रसरण पावतो. आणि जशी कॅमेऱ्यात फिल्म असते तसा डोळ्यामध्ये मागे पडदा असतो, त्याला रेटिना असं म्हणतात. या रेटिनावरती आपण जे बघतो त्याची प्रतिमा तयार होते आणि डोळ्याच्या नसेद्वारे ती मेंदूकडे जाते आणि मेंदूच्या मागच्या भागामध्ये, ज्याला ऑक्सिपिटल लोब म्हणतात, त्या भागामध्ये आपलं दृष्टी केंद्र असतं. त्यामध्ये आपण जे बघतोय त्याची आपल्याला जाणीव होते. हा असा सगळा आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकडे बघतो तेव्हा काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये प्रोसेस होत असते. सो इट इज अ फॅन्टॅस्टिक इंजिन दॅट इज क्रिएटेड बाय नेचर, गॉड, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट. आणि रेटिना जो डोळ्याच्या मागच्या भागामध्ये असतो याच्यामध्ये अनेक विकार होतात. वृद्धत्व नेत्रपटल विकार, वृद्धत्व नेत्रपटल विकार किंवा डायबिटीसमुळे होणारे विकार, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. वृद्धत्व नेत्रपटल विकार हा वयानुसार होतो. तर डायबिटिक रेटिनोपॅथी हा डायबिटीस ज्यांना असतो त्या लोकांना, त्यांचं जर का दुर्लक्ष झालं तर त्या लोकांना अशा प्रकारचा प्रॉब्लेम, ज्याला रेटिनाचा जो प्रॉब्लेम आहे त्याला डायबिटिक रेटिनोपॅथी. पण तो क्युरेबल, तो बऱ्याच अंशी क्युरेबल नव्हता जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली. जे रिझल्ट आम्ही आज देऊ शकतो ते त्यावेळेस नव्हते. म्हणजे आता जर का तुम्ही फॉर एक्झाम्पल जर का त्याची तुलना करायची झाली तर आता नागपूरला जायला समृद्धी महामार्गावरून 6 तास लागतात. बरोबर, सुरुवातीला. पण हे जर का अजून एक 10 वर्षांनी आपल्या मुलांना सांगितलं, त्यांच्या जनरेशनला, की आम्ही लहान असताना नागपूरला जायला 18 तास लागायचे, 20 तास लागायचे, विश्वासच ठेवणार नाही. ते म्हणतील रोड तेवढे आहेत आणि काय त्याला कारमध्ये बसलं निघाले. करेक्ट. सो जे बदल होतात ना ते आपल्या फार पटकन अंगवळणी पडतात. आणि हा जो हे प्रत्येक बदल होण्यासाठी खूप एफर्ट घेतलेत अनेक लोकांनी जगभर, तेव्हा डोळ्याचं शास्त्र आता जिथे आहे तिथे आलेलं आहे. करेक्ट. सो हे हा जो जे तुम्ही मला विचारलं काय बदललंय, तर खरं सांगायचं तर काहीच सेम नाहीये. सगळं बदललंय. एक्झॅक्टली. म्हणजे सगळं बदललंय. काय म्हणतो तर आपण शास्त्र तेच आहे पण इतकं अपडेट होत गेलेलं आहे. कदाचित अजूनही ते अपडेट होतच आहे आणि कदाचित अजून 10 वर्षानंतर आपल्याला विश्वास बसणार नाही की त्यावेळेस हे असं होतं आणि आता एवढ्या ह्याच्यात, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की काही ऑपरेशन्सला तुम्हाला म्हणजे 2 ते 2.5 जी टेक्नॉलॉजी त्यावेळेला होती त्यानुसार जर मला आता करायला सांगितलं तर मी सांगेन मला नाही जमणार, तुम्ही मला माझी नवीन. हे म्हणजे सर असं आहे की जुना मोबाईल जर आता कीपॅड वाला जर कुणाच्या हातात दिला तर तो पटकन कळणारच नाही. माणसाच्या हाताबरोबर बोटं जी आहे ती बरोबर अशी करते. तुम्ही जर का आता याचा पूर्वीचा आपला फिरवायचा फोन ठेवला तर मला वाटतं नवीन मुलं कन्फ्युज होतील की त्याचं करायचं काय साधारण तसंच आहे. बरं सर, मला ते एक विचारायचं आहे की आता हे मोबाईलचा जो विषय निघाला की हल्ली काय होतं सर की तुम्ही लहान मुलांना मोबाईल पासून एका लिमिट पेक्षा जास्त लांब नाही ठेवू शकत. त्याचं रिझन असं आहे की जसं लहान मूल थोडं मोठं व्हायला लागतं ते जेवताना काय करतात, त्याला जिंगल्स लावून दे, त्यांची जी गाणी असतात तर ती गाणी वगैरे सुरू होतात, मग ते जेवतं. मग ते काय होतं की त्याला हळूहळू ती सवय पडते की मोबाईल आणि मग जेवण. करेक्ट. त्याला ना बोलता येतं ना काही, ते फक्त रडणं
एवढंच आणि बस शांत बसणे किंवा खेळणं याच्या पलीकडे त्याचं आयुष्य नाहीये. बरोबर पण त्याला ती सवय आपल्यामुळेच लागली. बरोबर मी टीव्हीचं समजू शकतो की टीव्हीवर त्याला कळतं की एक चॅनल लावलंय याचा अर्थ तेच चालू राहणार आहे आता जे काय त्याच्यावरती लागेल. बरोबर पण मोबाईलवरचं त्याला हे माहितीये की हे असं केलं किंवा त्याचं गाणं बदलता येऊ शकतं. ते तिथल्या तिथेच असतं काहीतरी आणि ती मुलं शिकतात 2 वर्ष 3 वर्षाची जी आहेत. अगदी तर याच्यामुळे त्या मुलांच्या डोळ्यांवरती एक्झॅक्टली सध्या काय परिणाम होतोय आणि तो थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो सर? हा फार छान प्रश्न आहे. याच्यामध्ये मुलांना लहानपणापासून मोबाईलची सवय न लावणे हे आपण अगदीच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कारण जेव्हा आणि हे प्रूव्ड फॅक्ट आहे, सायंटिफिकली अगदी. प्रूव्ड फॅक्ट आहे की जेव्हा तुम्ही जवळच्या गोष्टीकडे बघता अगदी लहान वयापासून तेव्हा तुमच्या डोळ्याची लांबी वाढते फिजिकली, आणि जेव्हा तुमच्या डोळ्याची लांबी वाढते तेव्हा तुम्हाला मायनस नंबर येतो. ओके. त्याचप्रमाणे जेव्हा जर का बाहेर खेळलं नाही, सूर्यप्रकाशात जर का खेळलं नाही, बाहेर खेळलं नाही, तरी सुद्धा मायनस नंबर वाढतो. हे थोडंसं लक्षात घ्या की ते जे सांगतायत की लहान मुलं जर असतील तर त्यांनी बाहेर खेळणं तेवढंच गरजेचं आहे. कारण नुसतं मोबाईल किंवा टीव्ही हे तुम्ही कितीदा देणार आहे? आता होतं काय, आई वडील असतात दोघंही बिझी, त्यांना खरंच मुलाशी आहे. स्वाभाविक आहे, जग दोघंही कसं बदललं, बाहेर पडणारे आहेत. दोघंही बाहेर पडणारे आहेत. त्याच्यामुळे आणि मुलाला खायला घालण्यासाठी जे सोयीस्कर आहे ते आपण करतो. पण तुम्ही जे सांगितलं की टीव्ही जो असतो, तुम्हाला काहीतरी लावायचं आहे तर टीव्ही लावा. ऍटलीस्ट लांब पण आहे, तो लांब आहे, बरं, तो लांब आहे. त्याच्यावरती तुम्ही काय युट्यूब वरती गाणी लावा, पण लांब लावा. थोड्या वेळानंतर मूल ते विसरूनही जातं, ते खेळायला लागतं. Correct. मोबाईलच्या बाबतीत तसं होतं. कारण इट इज अप क्लोज, इट इज हो. अप्रोचेबल डिव्हाइस, आणि ती अप्रोचेबल असल्यामुळे त्याच्यावरती आपल्याला जे हवं ते आपल्याला करता येतं हे मुलांना फार पटकन कळतं कळतं. आणि मुलं त्याला ऍडिक्ट होतात. त्याच्याऐवजी तुम्हाला काही लावायचंच असेल तर तीच गाणी टीव्हीवर लावा आणि मुलाला जेव्हा बसवा. यांनी जर का खूप परिणाम. अत्यावश्यक असेल तर, अगदी जर का घरामध्ये आजी आजोबा असतील, जर का ते कॉन्ट्रीब्युट करू शकत असतील तर मुलाशी गप्पा मारणे, खेळणे ह्या गोष्टींनी खूप फरक पडू शकतो, इव्हन डोळ्याच्या आरोग्यावरती. एकदा त्या वयामध्ये मोबाईलची सवय लागली की मग ती सुटत नाही. आणि मग ते आता आजकाल काहीतरी रील्स वगैरे हो, हे जे प्रकार मगाशी मी जे म्हटलंय ते हा. बोट असे होतात ते हा. इतकं झालंय addiction. ते ऍडिक्शन खूप होतं. हे सायकोलॉजिकली पण प्रॉब्लेमॅटिक आहे. पण डोळ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुलं त्याच्याकडे बघून त्या डोळ्यावरती फिजिकल परिणाम होतात, मायनस नंबर वाढतात. मुलांना लहानपणापासून डोळ्याला ड्रायनेस येण्याची शक्यता असते. ड्रायनेस आला तर काय होऊ शकतं? म्हणजे तो कोरडेपणा येतो, तर मग ते- सारखे डोळे आपण जे जळजळ असं- होतात, आपण जे पापण्या अशा म्हणजे सरळ डोळे आपण- जळजळ होतात, डोळे लाल होतात, या गोष्टी होतात. मोबाईलचा दुसरा एक हे आहे की जरा मुलं मोठी झाली की मग ते झोपतानाही मोबाईल घेऊन बसतात. ते असं. हा, सो त्याच्यामुळे हे जे त्याच्यातले जे ब्लू रेज आहेत त्या रेजने तुमच्या पिनियल ग्लँडवरती म्हणजे मेंदूवरती सुद्धा परिणाम होतो. अरे बाप. सो या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मुलांना एकतर आता काय झालंय की बऱ्याच मुलांचा अभ्यास हा मोबाईलवरच आहे, इंटरनेटवर आहे. लेट अस करेक्ट आवर्स. हा हे बरोबर आहे. व्हाय सो? कारण जे तुम्ही मोबाईलवर लावून देऊ शकता, आजकाल बऱ्याच किंवा सर्वसामान्यांकडे सुद्धा स्मार्ट टीव्ही नावाचा प्रकार असतो. हो. छोटा स्क्रीन असला त्याच्यावरतीच तरी तो ते- लांब असू शकतो. सो ते तुम्ही टीव्ही स्क्रीनवर लावू शकता, त्याने परिणाम लांब बरोबर. होऊ शकतो. सो त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल पासून जेवढं लांब ठेवाल हे सगळ्यात मस्त हे आहे. खूप गरजेचं आहे. मुलांनी तासभर मैदानी खेळ खेळणे, खेळायचं. बाहेर जाणे हे त्यांच्या डोळ्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. रात्री झोपताना मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवून झोपणे आवश्यक आहे, कारण त्याच्यामधले जे अल्ट्राव्हायोलेट किरण आहेत, Rays आहे. या सगळ्या किंवा अल्ट्राव्हायोलेट रेजपेक्षा जे ब्लू रेज आहेत दे कॅन अफेक्ट युअर आईज, दे कॅन अफेक्ट युअर सर्टन सेंटर्स इन ब्रेन. त्याच्यामुळे ते हार्मफुल आहेत. जितकं लांब राहाल जितकं लांब राहाल तेवढं चांगलं. जेवढ्या तुम्हाला डिव्हाइसेस लांब ठेवता येतील, आकार मोठा करता येईल मुलांसाठी, तेवढं जास्त चांगलं. मुलांना जेव्हा मोबाईल द्यायची वेळ येते ना त्यावेळेला त्यांना बेसिक फोन घेऊन द्या.
तो आपला कीपॅड किंवा अगदीच बेसिक की ज्याच्यात खूप Basic. सारे फीचर्स नाही, फीचर्स नाहीत फोन त्याच्यामध्ये. येणं आणि जाणं किंवा मेसेज. तुम्हाला मुलांना फोन कशाला द्यायला लागतो, ते कुठे आहेत हे बघायला. हा अप्रोच. आजकाल मुलं बाहेर जातात कुठेतरी, ते जे फोन आहेत दे आर बेटर दॅन गिव्हिंग स्मार्टफोन्स, कारण त्याची सवय लागण्याची शक्यता कमी आहे. आणि तेवढं वय पण नाहीये त्यांचं की म्हणजे आता Correct. सवय लागते हे कळणार सुद्धा नाही किंवा ऍडिक्शन होत आहे, Correct. चिडचिड पण वाढते त्याच्यामुळे. 100%. सो त्याचे सायकोलॉजिकल बदल तर आहेतच, पण त्याबद्दल मी त्याच्यामधला एक्सपर्ट नाही. परंतु डोळ्यावरती जे दुष्परिणाम बरोबर. होतात ते नक्कीच, जेवढी तुमची डिव्हाइस लांब, जेवढा त्याचा आकार मोठा, तेवढं ते जास्त डोळ्याला कमी हानिकारक आहे असं आपण म्हणू शकतो. ओके सर, आता मगाशी आपण बोलताना डायबिटीसचा पण उल्लेख झाला. सो डायबिटिक म्हणजे नॉन डायबिटिक व्यक्ती आणि डायबिटिक व्यक्ती, तर याच्यामध्ये जे दोघांच्या डोळ्यांमध्ये जो फरक असेल किंवा दृष्टीमध्ये जो फरक असेल, तर हा काय आहे नेमका आणि त्याच्यावरती आपण कसं ओव्हरकम करू शकतो? राईट. सो आता डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसीज आहे. तसा मोबाईलचा वापर हा लाईफस्टाईल डिसीज आहे. तसा आता झालाय. तसा डायबिटीस हा सुद्धा लाईफस्टाईल डिसीज आहे. आणि आपली नवीन राहणीमान, व्यायाम करायला कमी मिळणारा वेळ, शरीराची हालचाल कमी. आता हे मी बोलणं योग्य नाही, पण मला डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, परंतु जे राहणीमान बदलतं त्याच्यामुळे डायबिटीस वाढतो. डायबिटीस जेव्हा आता ज्याला डायबिटीस आहे तो जर कंट्रोलमध्ये नसेल आणि त्याचं जसं जसं कालावधी वाढत जाईल, जितकी जास्त वर्ष तुम्हाला डायबिटीस आहे तसा त्याचा डोळ्यावरती दुष्परिणाम होतो. डोळ्यावरचे दुष्परिणाम म्हणजे जनरल सांगायचं झालं तर या लोकांना मोतीबिंदू जास्त लवकर होण्याची शक्यता असते, काचबिंदू होण्याची शक्यता असते, डोळ्याचा नंबर सारखा बदलू शकतो, डोळ्याला किरपुळ्या येतात परत. परंतु सगळ्यात गंभीर जो दुष्परिणाम आहे तो डायबिटिक रेटिनोपॅथी. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की रेटिना म्हणजे डोळ्याचा मागचा नेत्रपटल किंवा पडदा ज्याच्यावर आपली प्रतिमा बनते. डायबिटीसच्या रुग्णांमध्ये या नेत्रपटलावरच्या ज्या रक्तवाहिन्या असतात, या रक्तवाहिन्यांवरती दुष्परिणाम व्हायला लागतो. त्या रक्तवाहिन्या बंद व्हायला लागतात, पेशींपर्यंत रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद होतात आणि त्यामुळे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे डोळ्यावरती दुष्परिणाम होतो. म्हणजे ते स्टिफनेस जसं म्हणजे काय म्हणतात त्याला, कम्युनिकेशनच बंद होत आहे, रक्तवाहिन्या बंद होतात. बरोबर. ज्याला आम्ही कॅपिलरीज किंवा आपण ज्याला मराठीत केशवाहिन्या म्हणू शकतो, ज्या अगदी प्रत्येक पेशीपर्यंत तुमचा ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्सचा पुरवठा करतात, त्या केशवाहिन्या हळूहळू बंद व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे नेत्रपटलावरती किंवा डायबिटीसचा रेटिनावर दुष्परिणाम होतो, ज्याला डायबिटिक रेटिनोपॅथी, डायबिटीसमुळे होणारा रेटिनावरचा दुष्परिणाम, याला डायबिटिक रेटिनोपॅथी असं म्हणतात. सुरुवातीच्या काळामध्ये पेशंटला काही कळत नाही, पेशंटला जाणीवच होत नाही, कारण हा आजार अचानक एक दिवस येत नाही. जसं आपल्याला हात दुखतो किंवा तसं काहीच नाही. पेशंटला काहीही सिम्पटम्स नसतात. पेशंटच्या डोळ्यामध्ये डायबिटीसचा दुष्परिणाम होत राहतो, परंतु पेशंटला काही जाणीव होत नाही. सर, डायबिटीस आहे हे कळल्यानंतरच तुम्ही डोळ्यांची काळजी म्हणजे सुरू करायला हवी. सो ज्याला डायबिटीस आहे त्यांनी त्या दिवशी डोळ्याचा चेकअप करायला पाहिजे. खरंय. आता डोळ्याचा चेकअप सहसा काय असतं की जेव्हा पेशंट खूप ऍडव्हान्स डिसीज घेऊन येतात ना आमच्याकडे, त्यावेळेला आम्ही त्यांना विचारतो डोळे का नाही चेक केले कधी. तो सांगतो डॉक्टर मी दरवर्षी चेक करतो. मग सहसा डोळे चेक करणे म्हणजे काय, तर आपल्या जवळच्या चष्म्याच्या दुकानात जाऊन नंबर चेक करणे. अच्छा, फक्त नंबर चेक करणं म्हणजे त्यांना डोळे चेक करणे असं वाटतं. परंतु डायबिटीसमुळे जो डायबिटिक रेटिनोपॅथीचा जो प्रॉब्लेम होतो, हा तपासण्यासाठी डोळ्याची जी बाहुली आहे ती मोठी करून मागच्या पडद्याची तपासणी करणं गरजेचं आहे, ज्यासाठी तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्हाला डायबिटीस आहे हे सांगणं गरजेचं आहे. ते त्यासाठी डोळ्यात थेंब घालून बाहुल्या मोठ्या करतात आणि तुमच्या रेटिनाचा चेकअप करतात. कारण ज्या दिवशी तुम्हाला डायबिटीस आहे हे डायग्नोज होतं, हे निदान होतं, त्याच्या आधी कधीपासून तुम्हाला माहित नाही. हो, बरोबर आहे. त्याच्यामुळे गेली आधी 5 वर्षापासून झाला असेल, 2 वर्षापासून झाला असेल आणि त्याचा ऑलरेडी डोळ्यात दुष्परिणाम असेल, तर ते ज्या दिवशी तुम्हाला डायबिटीसचं निदान झालंय त्या दिवशी जाऊन तुम्ही डोळ्याचा चेकअप
अशा पद्धतीने बाहुली मोठी करून डोळ्याचा चेकअप करायला पाहिजे. एक, जर तुम्हाला डायबिटिक रेटिनोपॅथी नसेल तर तुम्ही तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवून दर वर्षातून एकदा डोळ्याचा चेकअप करायला हवा. जो तुम्ही म्हणताय तसा, मी म्हणतोय तसा डोळ्याच्या बावल्या मोठ्या करून रेटिनाचा चेकअप आणि त्याचे फोटो काढणे. जर डायबिटिक रेटिनोपॅथी असेल, त्याची सुरुवातीची स्टेज असेल तर सहसा काही करायला लागत नाही, परंतु मग आम्ही पेशंटना 3 ते 6 महिन्यात परत बोलावतो चेकअपसाठी. ओके. आणि जर आजार एका विशिष्ट लेवल पर्यंत पोहोचला असेल, ज्याला प्रॉलिफरेटिव्ह डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतात, तर त्या केसमध्ये मग आम्ही काही तपासण्या करतो, ज्याला फ्लोरोसिन एंजिओग्राफी म्हणतात किंवा OCT ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी म्हणतात, ज्यामध्ये डोळ्याच्या पडद्याचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढले जातात. त्याच्यातला रक्तपुरवठा कसा आहे, त्याच्यातल्या रक्तवाहिन्यांची काय परिस्थिती आहे, डोळ्यामध्ये रेटिनामध्ये एक सेंट्रल स्पॉट असतो ज्याला मॅक्युला असं म्हणतात, आणि हा मॅक्युला गंमत सांगायची तर हा असतो साधारणपणे 35 ते 60 मायक्रॉन याची रुंदी असते, जे तुमच्या टाचणीच्या टोकापेक्षा लहान खूपच. परंतु याच्यामध्ये या छोट्याशा स्पॉटमध्ये तुमची लिहिण्या वाचण्याची सगळी नजर आहे. बापरे. जर का तुम्हाला मॅक्युलाला डॅमेज झाला, रेटिना मध्यबिंदूला डॅमेज झाला, तर तुम्हाला चेहरे दिसत नाही, तुम्हाला लिहायला वाचायला दिसत नाही, आणि डायबिटीस मध्ये या मॅक्युलाला सूज येते. अच्छा. जी OCT नावाच्या तपासणीने आम्ही त्याचा हे करतो, डायग्नोसिस करतो, निदान करतो. जर आजार त्या विशिष्ट लेवल पर्यंत गेला असेल तर डोळ्यामध्ये लेझर उपचार किंवा डोळ्याच्या आतमध्ये काही इंजेक्शन, आणि जर काही वेळेला डोळ्याच्या आतमध्ये रक्तस्राव होतो, पेशंटच्या लक्षातच आलं नाही आणि किंवा दुर्लक्ष झालं डायबिटीसकडे आणि डोळ्याचा चेकअप वेळेच्या वेळी झाला नसेल तर डोळ्यात रक्तस्राव होतो, आणि त्या केसमध्ये मग आम्हाला किंवा रेटिना सुटून येतो जागेवर. इन दॅट केस आम्हाला रेटिनाचं ऑपरेशन करून तो रेटिना जागेवर बसवावा. पण मग ते होऊ शकतं, परंतु आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही. एक्झॅक्टली ते जे म्हणतात ते म्हणजे हे ऑपरेशन करायची वेळ कमीत कमी यावी ही आमची इच्छा आहे. बरोबर. म्हणजे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे बेसिकली, ना की तुम्ही आजारांवर. करेक्ट. आता म्हणजे माझा 19 वर्षातला तुम्ही अनुभव विचारताय म्हणून या डायबिटिक रेटिनोपॅथीचा सांगतो की जे पेशंट अगदी नित्य नियमाने गेली अनेक वर्ष 10-12 वर्ष येत आहेत, दरवर्षी येतात, फोटो काढतात, रेटिनाचा चेक करतात, त्यांना डायबिटिक रेटिनोपॅथी नसते. याचं कारण ते प्रत्येकच बाबतीत पर्टिक्युलर असतात. या स्वभाव म्हणजे त्यांच्या शिस्तीवरनं ते कळतं. करेक्ट. ते त्यांचा डायबिटीसचा कंट्रोल ठेवतात, ते वेळोवेळी त्यांच्या ब्लड शुगर चेक करतात, डायबिटीसच्या डॉक्टरांकडे वेळोवेळी जातात, आणि त्याच्यामुळे त्यांचा बाकीच्या अवयवांवरती जो दुष्परिणाम असतो, डायबिटीसमध्ये फक्त डोळेच नाही तर किडनी फेल होऊ शकते, तुमच्या हातापायाच्या ज्या नर्व्स असतात त्याच्यावरती दुष्परिणाम होऊ शकतो, डायबिटिक न्यूरोपॅथी असं म्हणतात. डायबिटिक फूट नावाचा जो प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये अगदी पाय कापायची वेळ येऊ शकते. सो डायबिटीस हा फार गंभीर विकार असू शकतो. आता याच्यामध्ये अनेक लोक असे असतात की जे म्हणतात काय होत नाही, मला 10 वर्ष डायबिटीस, माझी साखर 300 असते, मला तर काहीच झालं नाही. ज्या दिवशी व्हायला सुरुवात होते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असू शकते. काय करणार ना, 10 वर्षांचा तो बॅकलॉग आहे, तो एका दिवसात तर नाही बरोबर. करेक्ट. सो त्याच्यासाठी तुम्हाला आणि अल्टिमेटली काय आहे की याची सोशल इम्प्लिकेशन्स खूप आहेत. यू अंडरस्टँड की पेशंटची नजर जाणे हा डोळ्याच्या डॉक्टरसाठी एक पॉइंट आहे. एका डोळ्याची जाणे, दोन्ही डोळ्याची जाणे, पण ह्या गेलेल्या नजरेमागे एक माणूस आहे, त्याच्या मागे एक कुटुंब आहे, ते खूपच कॉम्प्लिकेट. त्याच्या मागे त्याच्यावर अवलंबून असणारी मंडळी आहेत. त्याला उद्या जर का त्याचा रिनल फेल्युअर झालं तर त्याचं किंवा त्याला डोळ्याची मेजर ट्रीटमेंट लागली आणि बाकीचा काही आजार असला तर त्याच्या जो गोळ्या औषधांवर होणारा खर्च आहे तो त्याची सगळी सेव्हिंग्स ड्रेन करू शकतो. आणि हे सगळं हा सोशल आस्पेक्ट लोकांच्या लक्षात येत नाही. जो त्यातनं गेलाय त्यांना लक्षात येतं. पण मी ही मला फार छान संधी मिळाली आहे की मला मोठ्या ऑडियन्स पर्यंत जाऊन हे सांगता येते की इट इज नॉट जस्ट आईज. हे फक्त डोळ्यांचा विषय नाहीये, हा त्या माणसाच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या प्रत्येकाचा आहे. प्रत्येकावरती त्याचा परिणाम होतो त्याच्या, आणि हे टाळता येण्यासारखं आहे.
ही इतकी चांगली गोष्ट आहे की ते टाळता येऊ शकतं. बस जस्ट एक पाऊल पुढे तर टाका. जे डॉक्टर सांगतायत की तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही ऑप्टिकल्स मध्ये जाऊन जे चेकअप करतायत ना ते ऍटलिस्ट प्रॉपर डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा, त्यांच्याकडे चेकअप करा. तुमचं किती मोठं नुकसान होण्यापासून वाचू शकतं याची कल्पना फक्त त्याच माणसाला आहे ज्यांच्या बाबतीत किंवा ज्यांच्या कुटुंबात ही गोष्ट घडलेली आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो डॉक्टर. एक 15 दिवस झाले असते, 15 ते 20 दिवस. खूप जवळच्या व्यक्ती होती माझ्या, खूप जवळची व्यक्ती होती आणि गेल्या 12 वर्षांपासून दिसणं बंद होतं त्यांना. ऑब्व्हियसली वेट जास्त, डायबिटीस आणि या सगळ्या गोष्टी. दिसणं बंद होतं का? कारण की काचबिंदूमध्ये कन्व्हर्जन झालं होतं तोपर्यंत. मी त्या प्रश्नावर पण येणार आहे. काचबिंदूमध्ये कन्व्हर्जन झालं होतं. आता उपाय काहीच नव्हता. दिसणं बंद. दिसणं बंद म्हणजे काय की तुम्ही आधी जे ऍटलिस्ट थोडंफार चालत होतात वेट जास्त असताना सुद्धा, आता काय झालं त्याच्यावर रेस्ट्रिक्शन आलं. आता फक्त जे घर तुम्हाला पाठ आहे त्या घरातच तुमचं तिथून बाथरूम किंवा तिथून जेवण सुद्धा दिल्यानंतर किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात बघा की एखाद्या व्यक्तीला बाकीच्या कोणाला बाहेर जाता येत नाही जास्त, कारण त्या व्यक्तीसाठी तुम्हाला थांबावं लागतं. तुम्ही ट्रॅव्हल करू शकत नाही का? कारण वजन जास्त आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टी ठिकाणी उतरणं, तुम्ही कारमधनं जरी गेलात तरी कारमध्ये बसायला सुद्धा तुम्हाला दृष्टीची तेवढी गरज असते. आपल्याला दिसतं म्हणून आपण फार पटकन लगेच बसून लगेच दार वगैरे बंद करतो, पण ज्यांना दिसत नाही, शिवाय ज्यांचं वेट जास्त आहे, ज्यांच्या खाण्यापिण्यावरती प्रचंड रिस्ट्रिक्शन आहेत आणि जे सुद्धा कधी कधी घरच्यांचं दुर्लक्ष, कारण किती दिवस ते सुद्धा लक्षात राहणार ना, तर त्याच्यामुळे ती व्यक्ती आता एक्सपायर झाली काही दिवसांपूर्वी. त्याचा परिणाम असा झाला की म्हणजे मला सुद्धा त्यांना सांगावं लागलं की शेवटी ती व्यक्ती मुक्त झाली असं समजा. कारण 12 वर्षांपासून घरात जी लग्न झाली किंवा घरात जी नातवंड झाली ती त्यांनी काहीच बघितलं, ते फक्त आवाजाने ऐकू शकतात. डॉक्टरांनी जे सांगितलं ते इतकं चपखल आहे ना की एक छोटस पाऊल, एक तुमचं म्हणजे इनिशिएटिव्ह तुम्हाला किती मोठ्या नुकसानीपासून वाचू शकतं. बरोबर. हे तुम्ही म्हणजे ती गोष्ट खूप छोटी असेल, पण ज्या पद्धतीने तुम्ही ते सांगितलं ना की एवढंच करा ना, नंतर उपचार करत बसण्यापेक्षा एक साधी गोष्ट जर तुम्ही गेली तर किती परिणाम होऊ करेल. आणि हे फक्त डायबेटिक रेटिनोपॅथीच्याच बाबतीत नाही, तर काचबिंदूच्याही बाबतीत तीच गोष्ट आहे. सर काचबिंदूवर आजपर्यंत आपल्याकडे उपाय नाहीच आहे. आता काचबिंदू म्हणजे काय? तर आपल्या डोळ्याचा आकार मेंटेन ठेवण्यासाठी डोळ्याच्या आतमध्ये काही पाणी तयार होतं. हे अश्रू नसतात, अश्रू बाहेर येतात, हे डोळ्याच्या आतमध्ये पाणी तयार होतं आणि त्या पाण्याचा निचरा होतो. काचबिंदूच्या रुग्णांमध्ये पाण्याचा निचरा होणारा जो मार्ग असतो तो काही कारणाने बंद होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि डोळ्याचं प्रेशर वाढलं की डोळ्याची जी नर्व आहे, ऑप्टिक नर्व ज्याला म्हणतात, जी डोळ्यापासून तुमची नजर मेंदूपर्यंत घेऊन जाते, तिच्यावरती दाब पडून ती कमकुवत व्हायला लागते. काचबिंदू ज्याला होतो त्याची नजर बाजूनी कमी होते. त्याला आपण फील्ड ऑफ व्हिजन म्हणतो. म्हणजे आता मी जर का या कॅमेऱ्याकडे बघतोय तर आजूबाजूला जे असलेले दिवे ते मला त्याच्याकडे न बघता सुद्धा दिसतात. काचबिंदूच्या रुग्णांमध्ये नजर बाजूनी कमी होत जाते आणि ते त्यांच्या लक्षात येत नाही बऱ्याच वेळेला. त्याच्यामुळे बरीच नजर गेल्यानंतर शेवटी असं होतं की पेशंट जे समोर बघतायत ते क्लिअर असतं, परंतु एखाद्या पुंगळीतनं बघावं असं त्यांना दिसतं, ज्याला आम्ही टनेल व्हिजन म्हणतो. बरोबर आहे, बरोबर. सो आजार एवढा वाढेपर्यंतही लक्षात येत नाही. स्पेशली एक डोळा गेलेला तर लक्षातच येत नाही. मग आता हे कोणाला होतो? काचबिंदू कोणाला होतो? तर काचबिंदू हा कोणालाही होऊ शकतो. त्याचे अनेक फॅक्टर्स आहेत, मल्टीफॅक्टोरियल ज्याला म्हणतात, परंतु तो सहसा 40च्या पुढे होतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता त्यावेळेला त्या डोळ्याचं प्रेशर देखील चेक करतात आणि जर डोळ्याचं प्रेशर वाढलं असेल तर काचबिंदूच्या दृष्टीने काही तपासण्या करतात आणि जर निदान झालं तर 1 किंवा 2 ड्रॉप देऊन जी नजर आहे ती टिकवता येते. परंतु काचबिंदू हा आजार परत डायबिटीस सारखा आहे, हा बरा होत नाही. तो तुम्हाला कंटाळा येऊन चालत नाही. जे 2 ड्रॉप तुम्हाला घालायचे ते रेग्युलर घालावे लागतात. तुम्हाला वेळोवेळी डोळ्याचा चेकअप करावा लागतो. जर तुमच्या आजाराच्या गांभीर्याप्रमाणे वेळोवेळी डोळ्याच्या तपासण्या कराव्या लागतात. एक पेरिमेट्री म्हणून तपासणी असते, ज्याच्यामध्ये आपण पेशंटचं फील्ड ऑफ व्हिजन जे आहे ते चेक करू शकतो.
आणि जर का फील्ड ऑफ विजन कमी होत असेल तर त्याची आपण सिरियली म्हणजे दर काही महिन्यांनी चेकअप करून ते अजून खराब होत आहे का हे बघू शकतो. आता यात सुद्धा एक अशी गंमत असते की पेशंटला असं वाटतं की मी तर ड्रॉप टाकतोय, बरोबर 5 वर्ष झाली मी गेलोच नाही डॉक्टरकडे, परंतु काही ड्रॉप आपल्या बॉडीमध्ये टॅकिफायल ऍक्सिस म्हणून एक काय म्हणू शकतो टॅकिफायल ऍक्सिस नावाचा एक प्रकार होतो, ज्याच्यामध्ये औषधं जरी तुम्ही घालत असला तरी त्याचा अपेक्षित परिणाम यायचा बंद होतो आणि आजार वाढायला लागतो परत आणि ते लक्षात येणं शक्य नसतं. कारण मी ड्रॉप घालतोय आणि पण म्हणून वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन डोळ्याचं प्रेशर चेक करणे, डोळ्याच्या नसेचा चेकअप करणे हे काचबिंदूच्या रुग्णांना अत्यावश्यक आहे. सो सांगायचा मुद्दा काय तर डोळ्याचे गंभीर विकार ज्याच्यामध्ये नजर जाऊ शकते, बरोबर आहे, यातले अनेक विकार टाळता येण्यासारखे आणि त्यासाठी तुम्ही दर काही दिवसांनी 6 महिने वर्ष याच्यामध्ये डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन डोळ्याचा नंबर चेक, डोळ्याची नजर चेक करणे, नंबर चेक करणे, डोळ्याचं प्रेशर चेक करणे, नेत्रपटलाची तपासणी करणे आणि जर आजाराची काही सुरुवात आढळली तर गरज असलेल्या तपासण्या करणे हे आवश्यक आहे. मग का करत नाहीत लोक? म्हणजे आता सोपं आहे ना, सोपं आहे ना की तुम्ही जाऊन डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन हे सगळं केलं तर तुम्हाला, पण तरी लोक करत नाहीत. का करत नाहीत तर डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन बसायला लागतं, वेट करायला लागतं. बऱ्याच डोळ्याच्या डॉक्टर, कारण प्रत्येकाला मोतीबिंदू होतो, प्रत्येकाला डोळ्याचा विकार नंबर असतो, तो जाऊन डॉक्टरांकडे बसला की तिथे कंटाळा येतो. एवढा वेळ आपण कुठे घालवणार नाही का? एवढाच वेळ आपण एखाद्या वेळेला हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर घालवतो मस्त गप्पा. मोबाईल रील्स मध्ये एकदा सुरू केलं ना सर 2-2 तास बघतात रील्स. करेक्ट. सो त्याच्यामुळे कोण जाईल, कशाला वेळ घालवायचा, यामुळे होत नाही. पण हे सगळे टाळता येण्यासारखे विकार आहेत आणि जसं मी सांगितलं की प्रत्येक गेलेल्या नजरेला, प्रत्येक डोळ्याची ज्याची नजर गेली आहे त्याच्या मागे खूप मोठं सोशल इम्पॅक्ट असतो. संपूर्ण घर किंवा त्या व्यक्तीचं बाहेर जाणंच बऱ्यापैकी, त्या व्यक्तीचं म्हणजे सगळ्याच गोष्टी. आणि हे जर का एखाद्या आणि यातले बऱ्याच गोष्टी अशा ज्याला आपण इकॉनॉमिकली युजफुल एज ग्रुपमध्ये जे लोक आपल्या इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्यूट करू शकतात त्या लोकांमध्ये होतो. सो हा फक्त त्या माणसाचा हे नाहीये, लॉस नाहीये, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि संपूर्ण देशाचा नुकसान आहे. त्याच्यामुळे अगदी छोट्या गोष्टी करून आपण त्यापासून वाचू शकतो. नाही सर, ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि मला जाता एक गोष्ट विचारायला आवडेल की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या कॉमन माणसांनी त्यांच्या लाईफमध्ये जर चेंजेस केले, मे बी खाण्याच्या बाबतीत असतील, तुमच्या दिनचर्येच्या बाबतीत असतील, की ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचं आरोग्य अगदी व्यवस्थित राहील आणि धोक्याची घंटा वाजली तर ती तुमच्या लक्षातही येईल. अदरवाईज बाकीचं तर तुम्ही जे सांगितलेलं आहे की दर काही दिवसानंतर डॉक्टरांकडे, डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घेणे, म्हणजे तो फक्त ऑप्टिकल्स मधला चेकअप नाही, नंबरचा चेकअप नाही, तर तो प्रॉपर डोळ्यांच्या दवाखान्यात जाऊन डोळ्यांच्या डॉक्टरांकडनं करून घेणं. तर अशा कुठल्या गोष्टी की ज्या सामान्य माणसांनी आपल्या खाण्यामध्ये म्हणा किंवा दिनचर्याचा भाग म्हणून लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत, तर काय सांगा तुम्ही? आपल्या कल्चरमध्ये काही गोष्टी खूप छान आहेत डोळ्यासाठी. जो आपला चौरस आहार असतो त्या आहारामध्ये सगळं आहे. तुम्ही जर का व्यवस्थित चौरस आहार घेत असाल, भाजी पोळी, हिरवी पालेभाजी, त्याच्यामध्ये तुम्हाला हवी लागणारी, डोळ्याला लागणारी सगळी विटामिन्स सगळं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर का जाऊन गाजराचा ज्यूस प्यायला रोजचा 1 कप, तर तो त्याच्यानी तुमच्या डोळ्याला जेवढा फायदा होईल त्यापेक्षा जास्त त्या ज्यूस विकणाऱ्याला फायदा होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर का चौरस आहार घेतला तर मग काय, तर बाकी खूप काही वेगळं करायची गरज नाही. परंतु त्याचप्रमाणे अजून एक आपल्याकडे प्रथा आहे की उगवत्या सूर्याकडे बघणे. उगवत्या सूर्याकडे बघणं हे डेंजरस आहे. उगवत्या काय, मध्यान्हीच्या काय किंवा मावळतीच्या काय, कारण आपल्या डोळ्यामध्ये जी मी जसं तुम्हाला सांगितलं फोकसिंग मेकॅनिझम आहे. कुठल्याही गोष्टीपासून येणारा प्रकाश तुमच्या मॅक्युलावरती, आपण बघितलं मॅक्युला काय आहे, त्या मॅक्युलावरती फोकस होतो. ओके. तुम्ही जर का उघड्या डोळ्यांनी सूर्यकिरण बघितले तर ते सूर्यकिरण तुमच्या मॅक्युलावर फोकस होतात.
आता इमॅजिन करा की आपल्याकडे जे ज्योतिषाचं बिंग असतं आपण लहानपणी खेळ हो, खेळताना ते- करतो ज्योतिषाच्या बिंगाने आपण पेपर जाळणे ते कसं होतं तू सर त्या पॉइंट वरती आलं की तो होतो. करेक्ट. सो तुमच्या डोळ्याची फोकसिंग मेकॅनिझम जी आहे ती फोकसिंग मेकॅनिझम या ज्योतिषाच्या भिंगाच्या जवळजवळ चौपट पॉवरफुल आहे. बापरे, म्हणजे तुम्ही थोड्या वेळ Correct. बघितलं तर तुमच्या So, डोळ्यांवरती किती परिणाम तुमच्या होतो? डोळ्यावरती दुष्परिणाम होतो. त्याच्यामुळे याला सोलर रेटिनोपॅथी म्हणतात. हम्म. हा कॉमन प्रॉब्लेम आहे. सो दॅट इज समथिंग दॅट शुड नॉट बी डन. अजून एक गोष्ट जी माझ्या फार हृदयाच्या जवळची आहे ती म्हणजे इंडस्ट्रियल आय ऍक्सिडेंट्स. आपल्याकडे नाशिकमध्ये खूप इंडस्ट्रीज आहेत आणि बरोबर. शॉप फ्लोअरवर अनेक तरुण लोक काम करतात आणि समहाऊ डोळ्याचं प्रोटेक्शन आणि हेही सांगतो की जे ओनर्स आहेत त्या फॅक्टरीचे फॅक्टरीचे त्यांनी डोळ्याचं प्रोटेक्शनचा चष्मा दिलेला असतो पण ही मुलं घालत नाही कारण त्यात ते जरा अवजड होतं म्हणून. ते वजन वाढलं म्हणून ते होत नाहीत आणि मग कुठला तरी एखादा लोखंडाचा तुकडा उडतो आणि त्याच्याने सगळा डोळा जाऊ शकतो. त्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ओनर्सनी कंपल्सरी करायला हवं. थोडंसं रागावून म्हणा प्रिकॉशन किंवा इट शुड बी मेड कंपल्सरी. आणि त्याच्यामुळे अतिशय वाईट ऍक्सिडेंट झालेले मी बघितलेत आणि मी ते रिपेअर केले. पण अगेन दिस इज अनदर अवॉइडेबल थिंग. बरोबर. हे इंडस्ट्रीमध्ये लोक करू शकतात. बाकी काय असं काही याचा कशाचा आपला लिंबाचा किंवा लसणाचा रस घालणे ही अजून एक पद्धत आहे आपल्याकडे डोळ्यांमध्ये. त्याच्याने डोळे एकदम खळकन पाणी आलं आणि डोळे स्वच्छ झाले असं डोंट डू दॅट. तुम्हाला जर करायचं असेल तर थंड पाण्याने डोळे धुवा. नॉर्मल अशी सगळी केमिकल्स शक्यतो डोळ्यामध्ये घालू नका. जे तुम्ही डोळ्यात घालाल ते मेडिकली ऍडवायझेबल गोष्टीच डोळ्यात घाला. जर का डोळे स्वच्छ करायचे असतील तर थंड पाण्याने डोळे धुवा. मी ऐकून घाबरलो तुम्ही जे मगाशी म्हटलात ना की ते लिंबाचा रस वगैरे डोळ्यात मी कल्पनाच नाही करू शकत कारण जनरली आपण लिंबू पिळताना जरी थोडं जरी डोळ्यात गेलं ना तर एकदम असं होतं की अरे बरोबर. बापरे. पण हे लोक मुद्दामून सुद्धा घालणारे लोक आहेत. अरे अजून एक या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन जी गोष्ट आपल्याला करता येऊ शकते आणि ही स्पेशली वडील किंवा आजोबा या लोकांनी किंवा आजी या लोकांकडनं होते जी थोडीशी रुरल भागामध्ये जास्त दिसते ती म्हणजे बरेच लोक तंबाखू खातात आणि त्यासाठी चुन्याच्या पुड्या ठेवतात. बरोबर. या चुन्याच्या पुड्या कुठेतरी पडलेल्या असतात. लहान मुलं त्या चुन्याच्या पुड्या घेतात आणि त्या दाबतात खेळात. ते एखाद्या आणि एखाद्या वेळेस हे खूप कॉमन आहे. आणि चुना डोळ्यात गेला अल्कलाईन असतो आणि चुना डोळ्यात गेला की डोळे 100% जातात. आणि हे लहान मुलांमध्ये होतं. त्यामुळे एक तर शक्यतो तंबाखू खाऊ नका आणि पण जर तुम्हाला खायचीच असेल तर ती जी काही चुन्याची डबी किंवा चुन्याची पुडी आहे ती लहान मुलांच्या हाताला लागेल अशी कृपा करून ठेवू नका नाहीतर अतिशय गंभीर दुष्परिणाम होतात. हे लक्षात ठेवा कारण ह्या इतक्या सोप्या गोष्टी आहेत की ज्याने आपण भविष्यामध्ये होणारा जो अंधकार आहे आपल्या आयुष्यामध्ये ना आपल्या घरच्यांच्या किंवा संपूर्ण आसपासच्या लोकांच्या सुद्धा आयुष्यामध्ये होणारा अंधकार आहे तो वाचवू शकतो. सर जाता अजून आता कसं आहे की एकदा विषय निघालेलाच आहे तर मला असं वाटतं की सगळ्या शंका ज्या आहेत त्या मनात काही शंका असू नये सहसा. बरोबर अगदी. आणि आजकाल लहान मुलांचं जसं आपण बघितलं तर कधी कधी काय असतं की लहान मुलांना आहे ना मोबाईल वगैरे नाहीये पण तरी सुद्धा त्यांना जाड भिंगाचा चष्मा असतो. हे कशामुळे होतं कदाचित? सो जाड भिंगाचा परत हे लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. पण सर, त्यांचं आपलं जे सी काही लोकांना जेनेटिकली असू शकतो. नंबर असणं हे जेनेटिकली असू शकतं परंतु जे प्रमाण वाढताना दिसतंय मायनस नंबरचं त्याचं कारण आपलं आयुष्य जास्त बंदिस्त झालंय. आणि हे सिंगापूरमध्ये याच्यावरती प्रॉपर स्टडीज आहेत इंटरनॅशनल स्टडीज झाले ज्याच्यामध्ये त्यांनी प्रूव्ह केलंय की मुलांना बाहेर खेळणं हे आवश्यक आहे. त्यामुळे सिंगापूरच्या शाळांमध्ये 1 तास मुलांनी बाहेर जाणं कंपल्सरी आणि आता ते अर्थात आपल्याकडे यायला लागले परंतु बाहेर स्पोर्ट्स पिरियड तासभर बाहेर बसणे या सगळ्या गोष्टी त्यांना कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही बंदिस्त असाल तेवढं तुमच्या नजरेचं जे गरज आहे ती कमी अंतरावर असते
गरज कमी होत नाही पण कमी अंतरावर असते. अंतरावर. आणि त्याच्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं की डोळ्यामध्ये डोळ्याचा आकार वाढतो आणि मायनस नंबर येतो. त्याच्यामुळे बाहेर जाणं, जवळच्या स्क्रीन्सकडे न बघणं, या गोष्टी जर का आपण करू शकलो तर हे काही प्रमाणामध्ये कमी करता पूर्णपणे टाळता येणार. सर आता बऱ्याचदा असं होतं की काय होतं, जसं जसं म्हणजे समजा आता कॉर्पोरेट लेवलची जी माणसं आहेत, कॉर्पोरेट्स मध्ये काम करणारे आहेत, तर दिवसभर ती याच्यावरती असतात, लॅपटॉप म्हणा किंवा कॉम्प्युटर म्हणा त्याच्यावरती असतात. आता त्यात त्यांनी बऱ्याचदा स्पेक्स घातलेले असतात त्यांचे, की आजकाल जे येत आहेत चष्मे की ते त्या रेजला प्रोटेक्ट करतात त्या रेजला. तर तसे चष्म्यांचा उपयोग होतो. तशा चष्म्या जर का तुम्ही वापरत असाल तर त्याचा उपयोग होतो. परंतु तुम्ही जर का तुमचा कॉम्प्युटरचा स्क्रीन जो आहे तो जर का नाईट मोडवर टाकला तर त्याच्याने तोच इफेक्ट मिळतो. अच्छा, म्हणजे ते तरी परिणाम होऊ शकतो चांगला. कारण आजकाल ते होतं बऱ्याचदा की रात्र झाली की ते लाईट वगैरे बंद करून टाकतात. पोरं वगैरे कॉलेजियन्स वगैरे जे असतात रूम मध्ये वगैरे पडलेले आहेत आणि मस्त हेडफोन टाकलेले आहेत आणि मोबाईल वरती सिनेमा किंवा वेब सिरीज वगैरे चालू कंटिन्युअसली चालू आहे. तर त्याच्यामुळे ऑब्व्हियसली जर तुम्हाला ते बघायचं असेल तर ऍटलिस्ट सरांनी जसं आता सांगितलं की ते नाईट मोड वरती न्या आणि मग बघा. करेक्ट, बरोबर. आणि सर आता चष्म्याला एक रिप्लेसमेंट आलेली आहे की लेन्स, ज्याला आपण म्हणतो की आजकाल लेन्स वगैरे वापरतात. सो बेटर कुठलं आहे, म्हणजे चष्मा की लेन्स? म्हणजे मेंटेनन्सचा पण भाग आहे त्याच्यात थोडा. नाही, आता कसं आहे की हा अजून एक वेगळा विषय आहे मोठा. हा बरोबर. पण मी म्हटलं आता जाता आता आपण थोडासा एक विषयाचा स्पर्श. चष्मा म्हणजे काय, तर हे भिंग आहे. बरोबर. हे भिंग का असतं तर जर का तुमच्या डोळ्यामध्ये येणारे जे किरण आहेत ते व्यवस्थित फोकस होऊ शकत नसतील तर भिंग लावून ते फोकस केले जातात. बरोबर. लेन्स ही चष्म्यामध्ये असू शकतात आणि किंवा डोळ्याच्या बुबुळावर लावता येतात, ज्याला कॉन्टॅक्ट लेन्स म्हणतात. कॉन्टॅक्ट. तिसरं असतं लॅसिक. लॅसिक नावाच्या शस्त्रक्रियेबद्दल तुम्ही ऐकलं हो, मी असेल. ऐकलं. लेझर सर्जरी. या लेझर सर्जरीमध्ये डोळ्याचं जे बुबुळ आहे त्या बुबुळावरती शस्त्रक्रिया करून तुमच्या नंबरची प्रतिकृती त्या बुबुळावर उमटवली जाते आणि तुमचं बुबुळ कॉन्टॅक्ट लेन्स प्रमाणे काम करायला लागतं. सो ही एक शस्त्रक्रिया आहे. म्हणजे जे आजकाल म्हणतात की तुम्हाला चष्मा घालण्याची गरज नाही पडणार, Correct. तुम्ही डिरेक्टली त्यावर Correct. तीच ती शस्त्रक्रिया. करेक्ट. सो ही एक शस्त्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे जेव्हा मोतीबिंदूचं जेव्हा ऑपरेशन होतं तेव्हा आजकाल जे आम्ही ऍडव्हान्सेस झालेले त्याच्याने आम्ही पेशंटची चष्म्याची गरज काढून टाकू शकतो. सो सर, आणि याला वयाचं बंधन? जे चष्मा घालवण्यासाठी जे ऑपरेशन केलं जातं ते 20-22व्या वर्षी केलं जातं, जेव्हा तुमचा नंबर स्टेबल झालाय तेव्हा. आणि मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अर्थातच जेव्हा वयस्कर लोकांमध्ये मोतीबिंदू होईल त्यावेळेला ती केली जाते. अच्छा सर, पण कधी कधी असंही होतं की आता जसं मागे मी माझ्या वडिलांना नेलं, आता त्यांचं वय असेल साधारणतः 70च्या आसपास असेल. सो त्यांना दवाखान्यात नेलं होतं डोळ्याच्या. त्यावेळेस कोरोना चालू होता, पण माझ्या मुलीला दाखवायचं होतं, सो त्यांना घेऊन गेलो. त्यांना म्हटलं बघा, मला टेन्शन हे आहे की त्यांचं वय वाढतंय पण त्यांचं दिसणं कमी होत नाही. हा माझा प्रॉब्लेम. ऍक्च्युली त्यांची दिनचर्या वेगळी होती. सकाळीच ती 4ला उठणं आणि ते कच्च्या पालेभाज्या वगैरे त्यांचं खाणं वगैरे तो भाग वेगळा होता, कष्टाची कामं होती. सो मी डॉक्टरांना दाखवलं प्रॉपर, जसं तुम्ही म्हटलात तसं की प्रॉपर डॉक्टरांकडे दाखवलं. तर डॉक्टर म्हटले की सध्या त्यांना काही गरज नाही आहे म्हणे. कारण मला भीती काय होती की म्हटलं जनरली 40 नंतर चष्मा लागतो वगैरे, आणि मला भीती ही वाटत होती की कुठेतरी त्यांना असं होऊ नये की मोतीबिंदू होतोय आणि तो दुर्लक्षित झाला तर तो काचबिंदू मध्ये कन्वर्ट. एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे मी त्यांना दाखवलं, पण ते म्हटले की हे बघा, जसं थोडंसं दिसणं कमी होईल ना ते तुम्हाला सांगतील. सध्या त्यांना एकदम स्पष्ट दिसतंय, त्यांनी चेकअप केलं. तर हा काही प्रॉब्लेम नाही ना सर त्यांना? मोतीबिंदू ही वयाने होणारी, वयोमानाने होणारी प्रक्रिया आहे. डोळ्यातलं जे भिंग आहे त्याच्यामध्ये जेव्हा त्याची जी ट्रान्सपरन्सी असते ती जशी वयोमानाने कमी होते तसं त्याला मोतीबिंदू होते. आणि मोतीबिंदू हळूहळू वाढतो. युजली रेअर केसेस मध्ये अचानक वाढू शकतो, परंतु 99.999% ऑफ द टाइम्स तो हळूहळू वाढतो. आणि ज्या वेळेला पेशंटला नजरेला त्रास होतो त्यावेळेला त्याचं ऑपरेशन. त्यावेळेस ते सांगतातच की नाही मला आता दिसत नाही. पण अगेन
काय असतं की तुमचं जे डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये तुमची नजर मोतीबिंदूमध्ये हळूहळू कमी होत असल्यामुळे तुमच्या लक्षात येत त्यामुळे बेस्ट वे त्यामुळे डोळ्यामध्ये तुम्ही जेव्हा दरवर्षी जाऊन जर का चेक केलं तर याचंही निदान वेळच्या वेळेला होऊ शकतं. सर खूप खूप महत्वाची माहिती दिलीत तुम्ही आणि इतकं मनमोकळेपणाने बोललात. मला खरंच आपले जे डॉक्टर मनीष बाबा आहेत त्यांचे अगदी मनापासून आभार मानावेसे वाटतात. म्हणजे मी मानतोच आहे की तुम्ही आमच्याकडे आलात आणि इतकी छान आणि ज्या गोष्टीमुळे माणसाच्या लाईफमध्ये खूप चांगले बेनिफिट्स होऊ शकतात आणि ही अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये त्याचं असं नुकसान होतं की जे कधी भरून निघू शकत नाही, तर ते टाळण्याचा खूप चांगला गायडन्स दिलात आणि खूप चांगला मार्ग दाखवलात. सो सरांनी सांगितलं तसं की बेसिक गोष्टी आहेत, तुम्ही दर काही दिवसानंतर तुम्ही ऍटलिस्ट एकदा डोळ्याच्या दवाखान्यामध्ये दाखवा आणि मोबाईलवरती बसण्यापेक्षा बेस्ट वे की तिथे जर तुम्हाला अर्धा एक तास एक्स्ट्रा लागतोय तर जाऊ द्या, पुढचं आयुष्यातलं नुकसान टाळण्यासाठी आणि कायमस्वरूपी नुकसान. आणि हे एक नुकसान एकट्या तुमचं किंवा तुमच्या संबंधित व्यक्तीचं नाही, ते पूर्ण परिवाराचं आहे. तर त्यामुळे ह्या गोष्टी टाळा आणि हा विषय आता आपण इथेच संपवायचा आहे. खूप छान वाटलं मला की मनातल्या ज्याही शंका होत्या त्या मी तुम्हाला विचारल्या आणि तुम्ही तेवढीच खूप सुंदर उत्तरं दिली. अशा गोष्टी सांगितल्यात की ज्या कुणीही करू शकेल. जसं जेवणाचं पण मला खूप वाटलं की तुमचं जेवण जर चव असेल तर तुम्ही जास्तीत जास्त फार काही करायची गरज नाही. लहान मुलं जर असतील तर मी रिकॉल करतोय की लहान मुलं जर असतील तर तुम्ही ऍटलीस्ट त्यांना 1-1.5 तास खेळायला पाठवा. ऍक्च्युली जास्त खेळले तरी चालतील, पण अगदीच घरात त्या मोबाईलवर बसवण्यापेक्षा त्यांना खेळायला 100% ते फार महत्वाचं आहे. वेळोवेळी चेकअप करत राहा, जेणेकरून की तुमच्या डोळ्यांचं आणि तुमच्या कुटुंबाचं आणि पर्यायाने राष्ट्राचं आयुष्य सुद्धा खूप चांगलं राहील, आरोग्य चांगलं राहील. सो खूप छान वाटलं आणि आता आपण समारोपाकडे आलेलो आहोत. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपण हा नवीन शो, याचा एक एपिसोड आपण ऐकलात, हार्ट बीट्स ऑफ हिलिंग, ज्यामध्ये आपण डॉक्टरांशी संवाद साधतो आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती किंवा जे समस्या आहेत आरोग्याविषयीच्या त्या जाणून घेतो आणि त्यावरच्या उपायांविषयी बोलतो. सो हा शो तुम्ही बघू शकता voicevista.in वरती. सो डॉक्टर मनीष बापा यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. लवकरच भेटूयात नवीन विषयावरती, आरोग्याच्या नवीन समस्याविषयी. तोपर्यंत धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.